मित्रांनो, आपल्याकडे दोन केसेस आहेत. पहिली केस आहे प्रज्वल रेवन्नाची आणि दुसरी केस आहे मालेगाव बॉम्बस्फोटाची. प्रज्वल रेवन्नाच्या केसमध्ये त्याने एका 48 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार केला होता आणि ती महिला त्याच्याच घरी काम करत होती. या बलात्काराचे सगळे व्हिडिओज एका पेनड्राईव्हमधून लीक झाले होते. त्यामुळेच या महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या केसमध्ये SITच्या टीमने इन्व्हेस्टिगेशन करून प्रज्वल रेवन्नाविरुद्ध सर्व काही पुरावे कलेक्ट केले. यामध्ये DNA रिपोर्ट, त्या महिलेचे विनवणी करतानाचे व्हिडिओज, साक्षीदारांचे स्टेटमेंट हे सगळं काही त्यांनी कोर्टामध्ये सादर केलं आणि न्यायालयाने सुद्धा दोषी करार करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर दुसरीकडे 2008 मध्ये मालेगावमध्ये एक बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये 6 जण मृत्युमुखी पडली तर 95 जण जखमी झाली. या बॉम्बस्फोटामध्ये काही हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा हात असल्याचं महाराष्ट्राच्या ATSच्या टीमने सांगितलं आणि यामध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूर यांचा पण हात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर ही केस NIAकडे देण्यात आली आणि NIAकडे येताच हे सगळे साक्षीदार फिरले. त्यांनी कोर्टामध्ये ATSच्या टीमनं त्यांच्याकडून जबरदस्तीनं स्टेटमेंट घेतलं असं सांगितलं. त्यांच्या विरुद्ध असलेले सर्व पुरावे, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग सगळं काही न्यायालयाने फेटाळलं आणि 17 वर्षानंतर या सगळ्यांना दोषमुक्त केलं. मित्रांनो, या दोन्ही केसचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की इन्व्हेस्टिगेशन टीमनं जर त्यांचं काम कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता केलं तरच आपल्याला न्याय भेटू शकतो, नाहीतर न्याय भेटणं खूप अवघड आहे. त्यामुळेच मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करून हा मेसेज सगळीकडे पोहोचवा.